चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटेल आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी चटकदार असा कोल्हापुरी भडंग आज आपण आपल्या चॅनेलवर बनवतोय। रेसिपी खूप सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू। तर इथे आपण आज अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये भडंग बनवणार आहोत। तर मी इथे चिरमुरे घेतलेले आहेत आणि एक चिरमुरे थोडे कुरकुरीत हवेत। हातावर थोडंसं स्मॅश केला तर बघा चुरा होतोय, म्हणजेच हे कुरकुरीत आहेत। जर थोडेसे नरम असतील तर कढईमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये गरम करून घ्या। 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे कढईमध्ये हलकेसे गरम करून घेतलेत आणि आपण मिक्सरमध्ये ते बारीक वाटून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये 2 ते 3 चमचे मी बेसनचं पीठ घेतलंय। 3 चमचे लाल तिखट, हे घरचं लाल तिखट आहे, आम्ही याला कोल्हापुरी भाषेमध्ये चटणी असं म्हणतो। तर अर्धा छोटा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि मिक्सरमध्ये आपण जो आता मसाला बारीक करून घेतलाय तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया। हे सगळे मसाले एकत्र प्लेटमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे फोडणी देताना पटदिशी आपल्याला हे घालता येतात। तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। सुरुवातीला आता शेंगदाणे तळून घेऊया। मीडियम फ्लेमवर मी हे शेंगदाणे आता तळून घेते। शेंगदाणे आणि कढीपत्ता आपण सुरुवातीलाच तळून घेऊन चिरमुऱ्यांमध्ये घालणार आहोत, म्हणजे आपण जे काही मसाले नंतर तेलामध्ये भाजू ते कढीपत्त्याला अजिबात चिकटणार नाहीत। नाहीतर काय होतं, फोडणीमध्येच सगळे हे मिश्रण आपण एकत्रितरित्या फ्राय केलं तर मग कढीपत्त्यालाच अर्धा मसाला चिकटला जातो। तर मी ते शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घेतलाय, तो चिरमुऱ्यांमध्ये घातला। माझ्याकडे इथे थोडासा शेव होता, तो सुद्धा मी इथे घातलेला आहे, ऑप्शनल आहे। आता राहिलेल्या तेलामध्ये लसूण घातलाय ठेचून, थोडासा ठेचूनच घालायचा म्हणजे कुरकुरीत होतो हा लसूण। तर स्लो गॅसवर मी हा थोडा कुरकुरीत असा भाजून घेणार आहे। बघू शकताय, खिशाला परवडेल आणि एकदम स्वस्तात मस्त होणारा हा भडंग आहे। आता आपण एका प्लेटमध्ये जे सगळे मसाले काढून घेतलेले ते मसाले तेलामध्ये घालूया। एक ते 2 मिनिटच फ्राय करून घ्यायचा आणि लगेचच गॅस बंद करायचा, कारण मसाले करपतात। त्यासाठीच आपण मसाले एकदम एका प्लेटमध्ये काढून घेतले होते। आता गॅस बंद केलाय। आता जे मसाला आहे तो आपण या चिरमुऱ्यांमध्ये घालून घेऊया। कढईला थोडाफार काही मसाला राहिलेला असतो, त्यामुळे सुके चिरमुरे घालायचे आणि हा घोळवून घ्यायचा मसाला सगळा। तर आता हे सगळे चिरमुरे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेते, कारण मसाला गरम आहे आणि नंतर मग जर थोडंसं थंड वाटायला लागलं तर मग आपण हाताने मिक्स करून घेऊ किंवा प्लेटने सुद्धा मिक्स करू शकताय। आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये यांना चिरमुरे असे म्हणतात। तुम्ही कुठल्या भागात राहताय आणि तुमच्या इकडे याला काय बोलतात ते मला नक्की सांगा, कारण काही ठिकाणी कुरमुरे बोलतात, चिरमुरे बोलतात, मुरमुरे बोलतात। तर मी थोडीशी पिठी साखर घातली 2 चमचे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया। तर इथे चटकदार असा कोल्हापुरी भडंग तयार झालेला आहे। कोल्हापूरमध्ये जर कधी गेला असाल तर हॉटेलमध्ये भडंग सर्व करत असताना एका प्लेटमध्ये भडंग घेतात, त्यावरती बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक लिंबूची फोड आणि तळलेली मिरची आणि त्यासोबत चहा। तर नक्की तुम्ही कधी हा खाल्ला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा हा कोल्हापुरी भडंग घरच्या घरी नक्कीच बनवू शकताय। तर मी थोडंसं लाल तिखट कमीच टाकलंय, कारण लहान मुलं वगैरे खात असतात। तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा। बाय।